गेल्या 15 वर्षामध्ये महाड विधानसभा मतदारसंघ हा विनाशाला गेलेला आहे। एमआयडीसीच्या पाण्याचं जवळजवळ 23 कोटी रुपये खर्च नगरपालिकेवर आहे, याला जबाबदार कोण आहे? 15 वर्षांमध्ये कुठला मोठा प्रोजेक्ट आमदाराने आणला एवढं मोठं सांगायचं। त्या 20 तारखेला बेरोजगार आहेत ना, त्यांना दावा दाखवतील यांची। नमस्कार, मी भारत गोरेगावकर। लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीच्या आवाज लोकशाहीचा या विशेष कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आज आपण आढावा घेणार आहोत रायगड जिल्ह्यातल्या महाड विधानसभा मतदारसंघाचा। रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 7 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे, परंतु सर्वांचं लक्ष केंद्रित झालंय ते महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे अर्थातच महाड विधानसभा मतदारसंघ। संपूर्ण जगभरात स्वराज्याची राजधानी अशी ओळख असणारा किल्ले रायगड देखील याच विधानसभा मतदारसंघामध्ये आहे। याशिवाय राजकीय दृष्ट्या बघायचं झालं तर शिंदे गटाच्या शिवसेनेचे पक्षप्रतोद आणि 3 वेळा या मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलेले विद्यमान आमदार भरत गोगावले हे याच विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहेत। तर त्यांच्या समोर ठाकरे गट शिवसेनेच्या स्नेहल जगताप या मशालीच्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत। या दोन्ही तुल्यबळ उमेदवारांसमोर कोणते आव्हान असतील, कोणते प्रश्न असतील ते आपण सर्वपक्षीय चर्चेतून जाणून घेणार आहोत। सुरुवातीला मी जातोय राजकीय विश्लेषक अभ्यासक संजय परांजपे आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वागत आहे साहेब तुमचं लोकशाहीमध्ये। कोणत्या मुद्द्यांवरती ही निवडणूक व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटतंय आणि विधानसभा मतदारसंघामध्ये असे कोणते प्रश्न आहेत प्रलंबित जे प्रामुख्याने सुटायला पाहिजे होते आणि जे दुर्लक्षित राहिलेत? या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। काही अनेक कारणं त्याच्या मागे असतील, काही कारणं घडली असतील। गेल्या 2 वर्षामध्ये आत्ताचे विद्यमान आमदार जे भरतशेठ गोगावले आहेत त्यांना काही प्रमाणात निधी आणायची संधी मिळाली, त्याचा उपयोग त्यांनी करून घेतला आहे असं आत्ता तरी चित्र मला दिसतंय। आरोग्याच्या जे प्रश्न आहेत त्याच्याकरता त्यांनी, मी आत्ता सगळ्या पेपरमध्ये वाचूनच आम्हाला कळतंय की 200 खाटांचं ते दासगावला हॉस्पिटल आणत आहेत। पण माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला एकच प्रश्न पडतो की 30-35 खाटांचं हॉस्पिटल ऑलरेडी इथे जे आहे तिथे जी रुग्णांची परवड होते त्याच्याकरता तुम्ही डॉक्टर आणलेत का? त्याच्याकरता काही सुविधा निर्माण केल्यात का? पाण्याचा प्रश्न तर अनेक वर्ष महाडला अगदी शांताराम भाऊ असल्यापासून मी बघत आलो आहे। अनेक वर्ष टँकरची इथे व्यवस्था आहे, पाईपलाईन नवीन टाकण्याच्या काही योजना आल्यात। माझं म्हणणं आहे बेसिक धरणं कधी तुम्ही पूर्ण करणार? 2004ला जे सुरू झालेलं धरण आहे तेही आज अर्धवट अवस्थेत आहे। कोतेरीचं धरण आपण चालू केलं ते सुद्धा अर्धवट अवस्थेत आहे। पाण्याचा साठा जर आपल्याकडे उपलब्ध नसेल तर नुसतंच पाईपलाईन नवीन टाकून लोकांपर्यंत पोहोचणार नाही। त्यामुळे आरोग्याचा प्रश्न आहे, धरणांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, शहराचा विकासाचा प्रश्न आहे। या सगळ्याकरता पुरेसा वेळ आणि पुरेसा निधी त्यांना मिळाला पाहिजे आणि त्याच्याकरता एक काही दृष्टिकोन ठेवला गेला पाहिजे, एवढीच माझी रास्त अपेक्षा आहे। निश्चित स्वरूपात या विधानसभा मतदारसंघामध्ये आरोग्याचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे असं सुद्धा राजकीय विश्लेषक संजय परांजपे यांनी मुद्दा उपस्थित केला आहे। ज्येष्ठ समीक्षक पत्रकार चंद्रकांत कोकणेत, कोणते मुद्दे अजूनपर्यंत या विधानसभा मतदारसंघामध्ये उपेक्षित आहेत जे सुटलेले नाहीत? सर्वसामान्याच्या जिव्हाळ्याचे जे प्रश्न आहेत ते अनुसरूनच त्यांनी सांगितले। मी तर नुसतं महाड विधानसभेच्याकडं न पाहता संपूर्ण कोकणाकडे पाहतो। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या कोकणामध्ये असलेल्या प्रत्येक गावागावात आणि जिल्ह्याला शासनाने किती निधी दिला? जेवढे म्हणून या ठिकाणी लोकप्रतिनिधी इथनं निवडून गेले त्यांना आपल्या संपूर्ण या कोकण विभागाच्या महाड तालुक्याच्या किंवा रायगड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातनं विकास निधी हा 10% सुद्धा त्यांना मिळाला नाही। आता या पाठीमागं काही राजकीय भूमिका असेल किंवा अन्य काही असेल, विकास हा कायम सतत चालूच राहणार आहे। कोकणाच्या वरती आपण येणार आहोत। मला मुद्दा सांगा, महाडमध्ये असे कोणते प्रश्न आहेत जे सोडवण्याचे किंवा सुटायचे राहिलेत? महाडमध्ये अशा असंख्य प्रश्न आहेत आणि ते अनादी कालापासून ते प्रश्न आहेत नाही, याच्याही पुढे ते राहणार आहेत। आत्ताचे विद्यमान आमदार जेवढा त्यांनी आत्ता जो निधी आणला आहे त्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणची आता विकासाची कामं आता चालू आहेत, हे आपल्याला नाकारता येणार नाही। दुसरी गोष्ट, 21च्या महापुरामध्ये आपले विद्यमान मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून स्वतः आपले आमदार यांनी जे काही महाड शहरासाठी काम केलं, योगदान दिलंय, तेही आपण काही नाकारू शकत नाही। आता राहिले विकासाचे मुद्दे, जो काही पाणी, आरोग्य आणि ह्या ज्या गोष्टी आहेत
या गोष्टी सरकारच्या जरी असल्या जबाबदारी, तरी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांच्याही जबाबदारी आहेत. त्यांनी त्याचा पाठपुरावा करणं आवश्यक आहे. पण तसं आपल्याकडं तसं होत नाही. केवळ राजकीय फायदा. मुद्दा लक्षात आला कोकणे साहेब. आता सुधीरजी तुम्ही सांगा की कोणत्या मुद्द्यांच्या वरती ही निवडणूक खास करून महाडची आहे, ही कोणत्या विषयाभोवतीच राहणार आहे किंवा रेंगाळणार आहे? मुळातच असंख्य प्रश्न कोकणला तसे मांडले आहेत आणि हे प्रश्न जसं आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की पाण्याचा प्रश्न आहे, त्यानंतर आणखीन विकासाचा प्रश्न आहे, ग्रामीण भागाचा विकासाचा प्रश्न आहे. या सगळ्या मुद्द्यांवर एक चांगल्या पद्धतीचा अभ्यास गट नेमणं गरजेचं आहे. कारण का कायमच आपली कोथरूडच्या पाईपलाईनचा प्रश्न असेल, धरणं जी उपेक्षित आहेत त्याच्याविषयी प्रश्न असेल. कारण का महाड वाढतं आहे, पण त्या अनुषंगाने लोकांच्या सोयीसाठी ज्या काही उपलब्ध सुविधा आहेत त्या असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याचबरोबर आपल्याकडे शैक्षणिक संकुल नाही आहेत. आपल्याकडे ज्या शाळा आहेत त्यांची मराठी शाळांची, मी कोकण मराठी साहित्य परिषद, आपल्या मराठी शाळांची अतिशय दयनीय अवस्था आहे. तर त्या शाळांच्या संकुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. मराठीचा ज्या वेळेला आपण अभिजात भाषेचा दर्जा मिळतो आहे आम्हाला, तर त्या अनुषंगाने मराठी ज्या शाळा आहेत, जे मराठीपण घेऊन आपण इलेक्शन लढतोय किंवा ज्या मराठीपणावर आपण सगळेजण सडेतोड बोलतोय, त्या मराठीपणाची गळचेपी होणार नाही. या देखील गोष्टीकडे तेवढंच लक्ष दिलं पाहिजे. जेवढा भौगोलिक विकास आहे तेवढा हा देखील विकास होणं गरजेचं आहे. हे होते राजकीय समीक्षक, अभ्यासक, निरीक्षक आणि पत्रकार यांच्यानुसार महाड विधानसभा मतदारसंघामध्ये आजही आरोग्याचा, शिक्षणाचा मुद्दा असेल आणि त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या समस्या असतील. आता आपण या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ते गेली 15 वर्ष म्हणजे सलग 3 वेळा ज्यांनी या भागातना विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केले ते विद्यमान आमदार आणि सध्याचे उमेदवार भरत गोगावले यांचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल, 15 वर्ष झाली तुमच्याकडे प्रतिनिधित्व आहे, आजही पिण्याचं पाणी असेल, आरोग्य असेल आणि शैक्षणिक मराठी शाळा असतील, हा मुद्दा पुन्हा चर्चेला येत आहे. मी प्रथम लोकशाही चॅनलचा आभार मानेन की संजय परांजपेंनी जे मुद्दे मांडले, निश्चितपणे आमची ही जी निवडणूक आहे ही विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक आहे. त्यांनी जो पहिला मुद्दा मांडला की शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये प्रामुख्याने आरोग्याची सुविधा आणि पिण्याच्या पाण्याचे हे 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यांच्या माहितीसाठी मी सांगेन की जी आत्ता जी 32 कोटांची 35 कोटांची जे आत्ताचं हॉस्पिटल आहे, ज्याला आपण आरएच म्हणतो, ग्रामीण रुग्णालय, जर आपण मागचं रेकॉर्ड काढून बघितलं ना तर ॲव्हरेज महिन्याला 100पेक्षा जास्त ऑपरेशन्स डिलेव्हरीचे असतील, वेगवेगळे असतील, हे रेकॉर्डवरती आहे. म्हणजे तिथं कायम असं खचाखच भरलेलं हॉस्पिटल असतं आणि 100पेक्षा जास्त ऑपरेशन दर महिन्याला होत होती. ते आपल्याला पुरेशी नाहीत. काय वैद्यकीय सुविधा आपल्याला पाहिजेत. कायम आमदार भरतशेठ गोगावले यांनी सांगितलं, म्हणून असलेलं आरएच तिथंच आपण 100 कोटांचं अद्ययावत रुग्णालय मंजूर करून घेतलं. दुसरं 200 कॉटचं केंबुर्लीला, म्हणजे दासगावला नाही, संजय परांजपेंना मी सांगेन केंबुर्लीच्या पठारावरती 200 कॉटचं अतिशय सगळ्या सुविधा उपलब्ध असलेलं असं 200 कॉटचं हॉस्पिटल. हे झालं वैद्यकीय सुविधांच्या बाबतीत. दुसरी आहे पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत. पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत आम्ही महाडकर कायम दुर्लक्षित राहिलेलो आहोत, एक निश्चित आहे. त्याला कारण तिथलं स्थानिक प्रशासन असेल, स्थानिक तिथले लोकप्रतिनिधी असतील, आम्ही आता त्यांच्यावरती दोषारोप करणार नाही. पण महाडला असणारं पाण्याचं जे इनलेट आहे ते पहिले सोर्सेस आम्ही वाढवले. MIDCतनं पाणी, त्यानंतर आपल्या कोथुर्ड्याचं पाणी, कुर्ल्याचं पाणी आणि कोथेरीचं पाणी, हे पाणी आपल्याला येणार आहे. त्याच जोडीला ज्या बाबा आदम काळातल्या ज्या पाईपलाईन गटारातनं गेलेल्या आहेत पिण्याच्या पाण्याच्या, ही खंत कायमस्वरूपी आम्हाला होती. म्हणून आत्ताची जी पाईपलाईन येणार आहे ही गटारातून येणार नाही. त्याच्यामुळे डिस्ट्रीब्युशन पाईपलाईन आणि सोर्स असे म्हणून 65 कोटीचा आराखड्याचं भूमिपूजन झालं आहे, कामाला सुरुवात झाली. यांच्या बोलण्यातून दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आला की पिण्याच्या पाण्याचा जो मुद्दा आहे याला स्थानिक प्रशासन म्हणजे अर्थातच महाड शहराची नगरपरिषद ही जबाबदार आहे. आता महाड शहराच्या नगरपरिषदेच्या चाव्या ह्या ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे आहेत. त्याच्यामुळे आता त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे जी काय सांगाल, पिण्याच्या पाण्याचा जो महाडकरांचा प्रश्न आहे तो स्थानिक पातळीवरती सुटलेला नाही असा थेट आरोप आहे. जे स्थानिक प्रशासनावर आरोप केले जातात किंवा नगरपालिकेवर आरोप केले जातात, नगरपालिकेला विहित काळामध्ये शासनाकडनं धरणं बांधून मिळाली नाही. कोथेरीचा प्रकल्प 2008पासून प्रलंबित आहे. काळ प्रकल्प 2004पासून प्रलंबित आहे. गेल्या 15 वर्षाच्या काळामध्ये महाड, पोलादपूर, माणगावमध्ये एकही धरण प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. त्याचबरोबर आरोग्य व्यवस्थेबद्दल माझे मित्र नितीन पावले यांनी जे सांगितलं त्याच्याबद्दलही सविस्तर बोलायचं झालं तर सागर या वर्तमानपत्रामध्ये महाड जे
हॉस्पिटल आहे तिथे ऑक्सिजन अभावी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमी प्रकाशित झालेली आहे. या अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. ही दुसरी घटना आहे महिन्याभरातली. आदिवासी मुलगा एक 15 दिवसापूर्वी नवजात बालक ऑक्सिजन अभावी दगावला. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की आरोग्याची व्यवस्था अजूनही तितकी सक्षम आहे. तितकी नाही, दोन्हीकडनं सक्षम नाही. दोन्ही शिवसेनेनी दावे प्रतिदावे केलेत. आता यामध्ये एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे सत्तेतला, तो म्हणजे भाजपाचे काही पदाधिकारी आहेत. म्हणजे जी महाडकरांचा पाण्याचा प्रश्न आहे. अजून दोन्ही गटांचा दावा आहे की धरणं जी आहेत त्याची कामं झालेली नाही आहेत आणि भाजपसुद्धा तितक्याच ताकदीने या मतदारसंघात आहे. काय सांगाल तुम्ही धरणांच्या बाबतीत? पिण्याच्या पाण्याचा जर प्रश्न आपण म्हटला महाड शहराच्या बाबतीतला, तर काळ जलविद्युत प्रकल्प हा एक खूप नावाजलेला प्रकल्प. ह्या प्रकल्प कुणाच्या सरकारच्या काळामध्ये रखडला आणि तो का रखडला हे सुद्धा इथं सगळ्यांना माहिती आहे. आणि तो रखडल्यामुळे आज त्याची किंमत एवढी वाढलेली आहे की आता तो पूर्ण होणं पण शक्य नाही. नाही, थेट तुम्ही म्हणताय कुणामुळे रखडला? एक मिनिट तुम्ही म्हणताय रखडला, कुणामुळे रखडला सांगा. त्यावेळी जे काँग्रेसचं सरकार होतं त्या काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्येच तो प्रकल्प रखडलेला आहे. आणि त्याच्यामुळे आज जर भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारचे 15 वर्षाच्या काळात जर बघाल तर 70 वर्षाचा जो कालखंड आहे काँग्रेसचा, त्या काळातली प्रगतीचा आलेख बघाल आणि ह्या 15 वर्षातला जर प्रगतीचा आलेख बघाल तर हा आलेख चढता आलेख आहे. आणि नक्कीच आणखीन काही वर्षामध्ये महाडच्या सगळ्या विकास कामंही झालेली असतील. भाजपाचा थेट आरोप आहे की काँग्रेसचं ज्यावेळी सरकार होतं त्यावेळी हे प्रकल्प रखडलेले आहेत. रघुवीर देशमुख याच्यावरती उत्तर देतील. रघुवीरजी काय सांगाल? आता जे काही म्हणजे वाट काढण्याचा प्रकार आहे, मी म्हणतो गेल्या 10 वर्षामध्ये यांची सत्ता आहे. गेले 15 वर्ष हे लोक प्रतिनिधित्व करत आहेत. माणिकरावांनी चालू केलेले प्रकल्प पाण्याचे ते आज बंद पडलेत. तुम्ही 15 वर्ष सत्तेमध्ये आहात, तुमचे हात कोणी धरले होते? आज जर का पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असता, या महाड तालुक्यामध्ये जी धरणं होती, जे हायड्रो प्रोजेक्ट आहेत, हे जर का त्यावेळेला बंद पडलेले तुम्ही चालू केले असते तर आज महाडच्या शहराची समस्या असो किंवा हा गाव संपूर्ण तालुका ओलिताखाली येण्याचा प्रश्न असो, पर्यटनाचा असो, हे सगळे प्रश्न सुटले असते. देशमुखांचं असं स्पष्ट मत आहे. याचं उत्तर अर्थातच शिंदे गटाची शिवसेना देणार आहे. मुळामध्ये ज्या वेळेला सगळ्यांना ज्ञात आहे की स्वर्गवासी माणिकराव जगताप त्यांनी त्यावेळेला घोषणा केली होती की जर धरणाचं काम चालू झालं तर मी JCB खाली आडवा पडेन कुठल्या आपल्या काळकुंभे प्रकल्पाच्या बाबतीत. याची त्यांनी फक्त आठवण ठेवावी, बाकी मला काय म्हणायचं. आता या ठिकाणी शिंदे गटाच्या शिवसेनेकडनं थेट माजी आमदार माणिकराव जगताप यांच्यावरती आरोप झाला आणि त्यांनी त्याला तुमच्याकडे येतोय. माणिक जगताप यांनी त्यावेळेला हा प्रकल्प सुरुवात केली, परंतु त्यानंतर जवळजवळ 70% काम झालं होतं. परंतु स्थानिक लोकांचा जो पुनर्वसनाचा प्रश्न होता, तिथल्या जो पुनर्वसित लोकांचा प्रश्न होता, त्यांच्या घरांचा प्रश्न होता, त्यांना मोबदला जमिनीचा मिळाला नव्हता, म्हणून तो प्रकल्प पुढे होऊ देणार नाही असा इशारा त्यावेळेला माणिक जगताप यांनी दिला होता. धरणाच्या कामात त्यांनी कुठल्याही प्रकारचा अडथळा आणलेला नाही. आज ते सत्तेवर गेल्यानंतर आज 15 वर्ष आहे. 15 वर्षात फक्त 2-2, 3-3 वेळा पत्रकार परिषदा झाल्या. प्रवीण दरेकरांची झाली, गोगोले साहेबांची पण झाली. त्यांनी निधी मंजूर असं सांगितलं, पण आजपर्यंत त्या कामाला कधीही सुरुवात झालेली नाही. भाजपाचे दुसरे नेते सुद्धा इथं आलेत. खरं आहे का धरणाचा प्रकल्प का रखडलं? भाजपांनी फक्त पत्रकार परिषद घेतली. सर्वांना ज्ञात आहे हा प्रकल्प ज्यावेळेस आला तेव्हा स्वर्गीय कार्यसम्राट आदरणीय प्रभाकरजी मोरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यावेळेस त्यांनी तो हा प्रकल्प खऱ्या अर्थानं आणला. त्यावेळेला कडाडून माणिकराव जगताप यांनी त्या प्रकल्पाला विरोध केला आणि केल्यानंतर हा प्रकल्प होऊन देणार नाही, ना तर मी JCB खाली माझा जीव देईन. परंतु माशी कुठे शिंगली काय माहिती नाही. दुर्दैवाने अपघाताने प्रभाकरजी मोरे पडले. त्यानंतर त्यांच्याकडनंच ते झालं नाही आणि मोठ्या प्रमाणात त्यावेळेस फार मोठा भ्रष्टाचार काँग्रेसकडून झाला, म्हणून खऱ्या अर्थानं हे धरण झालं नाही. याचं पाप जे आहे हे काँग्रेसचंच आहे. काय सांगाल तुम्ही ह्या आरोपाला? काय उत्तर द्याल? गेलेल्या माणसाबद्दल बोलू नये, हा प्राघात आहे. आपण ते पाळतो. काही गोष्टी माणिकरावांवर आरोप करण्यापूर्वी आता हयात नसलेल्या माणसाबद्दल बोलण्यापेक्षा 15 वर्षात धरण का नाही झालं हे सांगितलं असतं तर बरं झालं असतं. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आज हे जे काय सांगतात की बाबा मोरे साहेबांच्या काळात झालं, मोरे साहेबांच्या काळात धरण मंजूर झाल्यानंतर त्या धरणाला त्यावेळेला जो निधी उपलब्ध करून द्यायचा होता तो माणिकरावांच्याच सरकारने केला होता. त्यावेळेला हे धरणाचं काम कधीपासून बंद आहे? धरणाचं काम 2009 नंतर बंद आहे.
विरोध केला होता 2004ला आणि नाही मान्य करायचा प्रश्नच नाही. स्थानिकांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नासाठी विरोध केला होता. स्थानिकांची भूमिका होती आणि त्यासाठी विरोध केला होता. विरोध काय धरणाला नव्हता. पुनर्वसन झालं पाहिजे आणि मग धरण झालं पाहिजे आणि त्याच नंतर राज्य सरकारने आधी पुनर्वसन आणि मग धरण ही पॉलिसी सुरू केली. हे माणिकरावांचंच यश आहे. याच्या व्यतिरिक्त आणखीन युवा शक्तीच्या बाबतीतले काय मुद्दे राहिलेत काय हे आपण जाणून घेणार आहोत. या मतदारसंघामध्ये युवकांचे बेरोजगारीचे काही प्रश्न आहेत असं वाटतंय काय? कालचंच ताजं उदाहरण घ्या. दिवाळी होती, अनेक तरुण तरुणी बाहेरून आले होते, अनेक नवीन चेहरे होते. ते नवीन चेहरे नव्हते, ते महाडमधलेच तरुण तरुणी होते. मग ते का बाहेर मुंबई पुण्यात शिक्षणासाठी जात आहेत? ते म्हणतात आम्हाला महाडमध्ये राहायला आवडतं कारण बाहेरचं शिक्षण परवडत नाही, राहण्याचा खर्च, खाण्याचा खर्च, बाहेर लोन घेऊन शिक्षण करावं लागतंय, त्याच्यानंतर रोजगार बघावा लागतोय. मग मला सांगा या 15 वर्षात का रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या नाहीयेत? का अजूनही एक चांगलं कॉलेज, एक चांगलं महाविद्यालय महाडमध्ये उपलब्ध झालेलं नाही? तरुणांना रोजगार या विधानसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत का या ठिकाणी संधी दिली गेली नाही हा थेट प्रश्न आहे. विद्याताई, तुमचे 15 वर्ष आमदार आहेत, काय उत्तर द्या? आता हा जो युवकांचा विषय आहे ते युवक बोलतीलच, पण कालच माननीय आमदार भरतशेठ गोगावले साहेबांनी नर्सिंगचं एक कॉलेजचं उद्घाटन केलेलं आहे. तर आपल्याकडे सगळं येत आहेच. तसंच MIDC मध्ये सुद्धा आपल्याकडच्या युवकांना व्यवस्थित नोकऱ्या लागत आहेत. यांचं म्हणणं असं आहे की नर्सिंग कॉलेजचं भूमिपूजन झालंय आणि युवतींना नोकऱ्या लागायची संधी. पुन्हा प्रत्येकाला संधी मिळणार आहे. पुन्हा एकदा युवकांच्याच प्रश्नावरती काय म्हणाल सांगा? सारखा शिंदे गटाकडनं एकच दावा केला जातो की नारळ फोडणं किंवा उद्घाटन. अरे काय ते जे लोकांना ज्या गरजा आहेत त्या पूर्ण कधी होणार यासाठी 15 वर्ष जो रखडलेला विकास आहे. म्हणजे विकास म्हणजे काय तर झालेल्या गटावर पुन्हा एकदा कॉन्क्रीट करणं, रस्त्यावर सिमेंट कॉन्क्रीट, डांबरी रोडवर सिमेंट कॉन्क्रीट करणं, हाच जर विकास असेल तर सांगावं यांनी की MIDC मध्ये नवीन कंपन्या किती आल्या आणि जुन्या ज्या चालू अवस्थेतल्या कंपन्या किती बंद झाल्या. शिंदे गटाकडनं हा आपण युवकांशी संबंधित प्रश्न आहे, त्यामुळे युवकांकडनं उत्तर घेऊ. काय रोजगारी संदर्भात कोणती पावलं उचलली गेली? रोजगाराचं जर म्हणत असतील तर यांचे काही तिथं सरपंच देखील आहेत बिरवाडीमध्ये. त्यांनी मला एक 10 मुलांची यादी सांगावी की त्यांनी परमनंट केलं आणि आम्ही अशा हजारो मुलांची यादी देतो की त्यांना आम्ही परमनंट केलं. आणि दुसरा हजारो मुलांना आम्ही यादी देतो. आणि दुसरा जो मुद्दा राहिला हे म्हणतात बेरोजगारी असंख्य कंपन्या आता येतच. तुमच्या प्रश्नांचं उत्तर घेतो. आम्ही बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, शिंदे गटाच्या युवकांचा दावा आहे. परंतु ज्यांच्या हातामध्ये महाडची नगर परिषद आहे त्यांनी जे आश्वासन दिले होते, मग ते प्रवेशद्वाराचे असतील, वायफायचे असतील, हे पूर्ण केले की नाही याचं उत्तर आपण ठाकरे गटाकडनं घेणार आहोत. महाड शहरामध्ये स्वच्छ भारत अभियानमध्ये या देशामध्ये जर कुठलं नगरपालिकेचं नाव झालं असेल तर स्वच्छ भारत अभियानमध्ये 7.5 कोटीचं बक्षीस. प्रमोदजी, ते मान्य आहे. मुद्दा याचा थेट प्रश्न काय बघाय का? तुम्ही वायफाय सुविधा देणार होतात, तुमच्या वचननाम्यात होतं. तुम्ही प्रवेशद्वार उभं करणार होतात, ते काय झालं? पहिली गोष्ट अशी आहे की आम्ही त्याच्यातले काही गोष्टी होते ते तुम्हाला सांगतो. नागरिकांचा अपघाती विमा तो आजही चालू आहे. जर या शहरामध्ये एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला तर नगरपालिकेकडून त्याला 1 लाख रुपये दिले जातात. एक बोलतात की डॅमचं काम झालं नाही, पण पहिली माझी गोष्ट अशी आहे की जे पाणी आहे, जे आता मुबलक महाड शहराला पाणी आहे त्याची काय परिस्थिती आहे ते पुन्हा 15 वर्षांमुळे दिलं काय त्याला सांगतो. कोथुर्डे धरणातून जे ऐका 1 मिनिट, कोथुर्डे धरणातून जे पाणी येतं ते नगरपालिकेच्या जलविद्युत केंद्रापर्यंत येतो. परंतु कोथुर्डे धरणाचं पाणी ज्या 12 गावांना दिलं जातं त्या जाकवेलपर्यंत पाणी पोहोचवणे कुणाचं काम आहे? आमदारांचं काम आहे. ठीक आहे. नगर परिषदेशी संबंधित जे प्रश्न होते त्यावेळी नगर परिषदेच्या वतीने खुलासा करण्यात आलेला आहे की आम्ही कामं करण्याचा प्रयत्न केला, मात्र शासनाच्या दप्तरी ही कामं अडकली. पुन्हा एकदा आपण शिंदे गटाकडे, शिवसेनेकडे जातोय. जे युवकांना काय नेमके प्रश्न आहेत, काय तुमचा मुद्दा आहे थोडक्यात? म्हणजे ह्यांना आम्ही लिस्ट देऊ की MIDC मध्ये जे बोलत आहेत की कोणी परमनंट झाले नाहीत. हजार असे तरुण आहेत की MIDC मध्ये परमनंट झालेत. आणि आता तुम्ही फक्त महाडचा विषय केला, पण अख्खा ग्रामीण भाग तसा पडलाय. प्रत्येक
ग्रामीण भागात खेडोपाडी वाडी वस्तीवरती रस्ते, पाणी, सगळी सुविधा ही आमदार साहेबांनी केलेली आहे, हे नाकारू शकत नाही. रघुवीरजी, आता जो थेट आरोप झालेला आहे, काय उत्तर द्याल? गेल्या 15 वर्षामध्ये महाड विधानसभा मतदारसंघ हा विनाशाला गेलेला आहे. शिक्षणाच्या सुविधा कुठल्याही प्रकारे आणू शकल्या नाहीत. एक मिनिट आम्ही तुम्हाला बोलून दिलं ना, आता आम्हाला बोलू द्या. शैक्षणिक सुविधांपासून वंचित झाला, शेती बंद झाली, खलाटी संपली, गावाच्या गावं ओस पडली, कुठलंही उत्पन्नाचं साधन राहिलं नाही. थर्ड पार्टीच्या माध्यमातून आपल्याला कदाचित प्रेक्षकांना कळणार नाही थर्ड पार्टी काय. ह्या थर्ड पार्टीचा उगम फक्त महाडमध्ये झाला. थर्ड पार्टीच्या माध्यमातून MIDC मध्ये रोजगार दिला जातो आणि त्याचे 70% पैसे यांच्या घशात जातात. आमदारांनी विकास केला नाही, 15 वर्षामध्ये आमदारांकडनं विकास झाला नाही, असं त्यांच्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या ठाकरे गटाच्या शिवसेनेचा या ठिकाणी मुद्दा आहे. आमदारांनी 15 वर्षामध्ये रोजगारीचा प्रश्न आहे तो सोडवला नाही. सपनाताई काय? नाही, आता जो देशमुख साहेब आपण जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की हा जो मुद्दा विनाशाला गेलेला आहे, मी ठामपणाने सांगेन की गेल्या 2.5 वर्षापासून 363,600 कोटींचा विकास हा आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे. एक मिनिट, अरे अशी कुठली वाडी नाही, अशी कुठली वस्ती नाही, असं कुठलं गाव नाही की ते बरेचसे त्यांचं नाव नाही. हे मी प्रामुख्याने सांगेन साहेब. मला यांना विचारायचं आहे, तुमच्या मुलाला नोकरी लावलेली आहे? मला फक्त बोलायचं, रघुवीर देशमुखच्या मुलाला LNT मध्ये कोणी लावला, हा रोजगार कोणी दिला? सगळ्यात महत्वाचा प्रश्न जर या ठिकाणी जर कोणता असेल ना, तर आपण मगाशी सगळेजण म्हटले की पाण्याचा. 15 वर्ष या ठिकाणी नगरपालिकेमध्ये सत्ता कोणाची होती? तर यांची होती. त्यांनी काय केलं? आज सुद्धा MIDCच्या पाण्याचं जवळजवळ 23 कोटी रुपये कर्ज नगरपालिकेवर आहे. याला जबाबदार कोण आहे? मला फक्त एकच साधा सुद्धा प्रश्न आहे, 15 वर्षांमध्ये कुठला मोठा प्रोजेक्ट आमदाराने आणला एवढं फक्त सांगायचं. हे म्हणतात ना नोकऱ्या दिल्या, येत्या 20 तारखेला बेरोजगार आहेत ना, ते यांना त्यांचा दावा दाखवतील यांची. एकंदरीत आपण जर पाहिलं आजच्या चर्चेमध्ये, तर शिंदे गटाची शिवसेना असेल, त्याचबरोबर ठाकरे गटाची शिवसेना असेल, दोघांचेही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आहे. लोकशाहीने याचा उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आपण असंच पाहिलं लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.